12 जून संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आज रात्रीचा आणि उद्याचा 13 जूनचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सध्याची कंडिशन जर पाहायची गेली तर आपण सकाळी सांगितल्याप्रमाणे इकडे नागपूर, भंडारा, गोंदियाचे काही उत्तर भाग, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळचे पूर्व भाग या भागातून काही भागात आज दुपारच्या वेळी मेघगर्जनेसह पाऊस झालेला आहे. उर्वरित राज्यात इकडे मध्य महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग, मुंबई विभाग तसेच दक्षिण महाराष्ट्र या भागातून पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. इकडे बुलढाणा असेल, त्याच्यानंतर जालन्याचे काही भाग, यवतमाळचे काही भाग आणि नाशिकचा पूर्व भाग, नांदगावच्या आसपास, छत्रपती संभाजीनगर ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे. हवामान अंदाज पाहायचा गेला तर पुढील काही तासात कन्नड, सिल्लोडच्या भागातून एका दुसऱ्या ठिकाणी, खुलदाबाद एका दुसऱ्या भागाने मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो, सार्वत्रिक नसेल. तसेच इकडे जाफराबाद, देऊळगाव राजाच्या भागातून एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. यानंतर इकडे मेहकर, पतूरचा जो दक्षिण भाग आहे या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दिसत आहे. तसेच इकडे कळंबच्या आसपास मेघगर्जनेसह पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील. वरोराच्या पश्चिम दक्षिण भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुढील काही तासासाठी दिसत आहे. यानंतर नांदेड जिल्ह्यात इकडे नवारगाव असेल, हा जो पट्टा आहे नवारगावचा, या भागातून एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचे ढग सक्रिय आहेत. एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील. यानंतर इकडे चंद्रपूर जिल्ह्यात पिखलाना जो भाग आहे, याच्यानंतर अंधारवाडी हा जो पट्टा आहे, सुरणा या भागातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुढील काही तासासाठी आहे. उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यातून आज रात्रीसाठी पावसाची शक्यता नाहीये. उद्या काय परिस्थिती राहील तर उद्या सुद्धा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या भागातून दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील, सार्वत्रिक पाऊस नसेल. अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिकचे पूर्व भाग, नांदगाव, येवला हा जो भाग आहे या भागातून एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. सार्वत्रिक पाऊस हिरव्या कलर मधील जिल्ह्यातून नसतील. त्यानंतर रत्नागिरी घाटभाग, सिंधुदुर्ग घाटभाग एका दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पावसाचा अंदाज राहील. बाकी राहिलेल्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता दिसत नाहीये. तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद. नाहीये याच्यात काय बदल वाटला तर उद्याच्या आपण 12 वाजताच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.